बुलढाणा येथे रविकांत तुपकर हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी गेल्या 4 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांना न्याय मिळावा, कर्जमाफीच्या शासन निर्णयातील जाचकाठी मागं घेऊन ती सरसकट करण्यात यावी, त्याचबरोबर पीक विमा असेल, इतर ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्यानं लक्ष द्यावं, यासाठी ते संघर्ष करत आहेत. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे एकही शासनातील जबाबदार मंत्री, लोकप्रतिनिधी या आंदोलनाकडे फिरकला सुद्धा नाही आहे, आंदोलनाची दखल घेताना दिसत नाही आहे. दुसरीकडे पंढरपूरमध्ये रोहित पवारांच्या 2.5 दिवसाच्या उपोषणाला मंत्री गिरीश महाजन भेट देतात, ते आंदोलन मागं घेतलं जातं. मात्र सामान्यातून मोठे झालेले रविकांत तुपकर 4 दिवसापासून उपाशी आहेत, ते मात्र या प्रशासनाला, या मंत्र्यांना त्या ठिकाणी दिसत नाहीत. मात्र प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांच्या न्यायासाठी एखादा व्यक्ती उपोषणाला बसतो, त्याच्या मागण्यांमागे हजारो शेतकऱ्यांचे प्रश्न उभे असतात, तर त्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणं हे कितपत योग्य आहे? काल मी स्वतः रविभाऊंची भेट घेतली, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, त्यांच्या आंदोलनाला माझा सक्रिय पाठिंबा दिला. हा केवळ एका व्यक्तीचा लढा नाही, हा शेतकरी आणि सर्वसामान्याच्या न्यायाचा लढा आहे. त्यामुळं माझी शासनाला विनंती आहे की या आंदोलनाची तातडीने दखल घ्यावी, संबंधित प्रश्नावर सकारात्मक चर्चा करावी आणि शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ठोस पावले उचलावीत.